कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? काय आहे इतिहास? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला. वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. छत्रपतींना शस्त्रविद्या शिकवणारे त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव हे होते. छत्रपतींचे नाव हे आई शिवाई देवी हिच्या नावाप्रमाणे शिवाजी ठेवण्यात आले. महाराजांचे वडील हे एक मराठा सेनापती होते. आई जिजाबाई यांचे माहेर सिंदखेड हे होते. जिजामाता या लखुजी जाधवराव यांच्या कन्या होत्या. छत्रपतींना लहानपणीच आईने उत्तम संस्कार घडवले होते. म्हणूनच ना भूतो ना भविष्य असा जाणता राज्य या रयतेला लाभला. छत्रपतींनी तोरणा किल्ला हा सर्वप्रथम जिंकला. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. 27 एप्रिल 1645 रोजी आपल्या सवंगडी मावळ्यांसोबत महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी एका पाठोपाठ एक किल्ला जिंकून घेत स्वराज्य उभारायला सुरुवात केली. या सर्व प्रवासात महाराजांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. मग ती अफजल खानाची भेट असो, शाहिस्त खानाची फजिती असो. छत्रपतींचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड या किल्ल्यावर पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र मार्गाचे महत्त्व ओळखून आपले स्वतःचे आरमार उभे केले. याचमुळे छत्रपतींना भारतीय नौदलाचे जनक म्हणतात. 3 एप्रिल 1980 रोजी वयाच्या 50व्या वर्षी महाराजांचा मृत्यू रायगड येथे झाला. सदर माहिती आपल्याला माहितीपूर्ण वाटली असेल तर सांग निळू या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.